मन अस्वस्थ झालंय, अस्थिर झालंय, मनाला शांत करायचंय, मग तुम्ही योग्य व्हिडिओ पर्यंत पोहोचला आहात. आपण सोबत मनाचे श्लोक म्हणू आणि त्यांचा अर्थ समजून घेऊ, जे आपलं मन शांत करतील. कारण मनाच्या शांतीचा सर्वोत्तम उपाय अगदी सहज आपल्याला मिळालाय, तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक. सुरू करूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. पहिल्याच श्लोकामध्ये समर्थांनी गणरायाला वंदन केलंय. कारण बाप्पा विघ्नहर्ता आहे, कार्यात अडथळे येऊ नयेत हाच समर्थांचा हेतू. आपलं मन इकडे तिकडे धावू नये हीच देवाला प्रार्थना. तुम्ही अजून इथेच आहात ना? नाही, मन एका क्षणात दुसरीकडे धाव घेतं म्हणून विचारलं. हे मनच तर आज आपल्याला इथे स्थिर करायचं आहे. पण कसं? तर मनाचे श्लोक समजून घेण्याची आणि मन शांत करायची पहिली स्टेप म्हणजे व्हिडिओ सोडून कुठेही जायचं नाही. व्हिडिओ मोठा असला तरी एका बैठकीत पूर्ण करायचा, हेच पहिलं मनाला देण्याचं चॅलेंज. हे आव्हान म्हटलं तर अवघड आहे, पण आपण एक सिनेमा सलग पाहतोच ना. मग संपूर्ण मनाचे श्लोकही तसे समजून घेतले तर फायदा आपलाच आहे, तो म्हणजे मनशांती. हे चॅलेंज स्वीकारत असाल तर संपूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ एका बैठकीत पाहिलात की 2 बैठकीत, हे अगदी खरं खरं नक्की कमेंट मध्ये लिहा. मनाची चंचलता हा काळजीचा विषय आहे. मन शांत करणं महत्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी गरजेचा आहे. तर मित्रांनो, पहिल्याच श्लोकात समर्थ रामदासांनी शारदा मातेलाही वंदन केलं आहे, कारण आपण तिच्या कृपेने बोलू शकतो हे सांगून समर्थ रामदास स्वामी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. आपणही समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून कमेंट मध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहूया. पहिल्याच मनाच्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत मनाचे श्लोक लिहिण्याचं कारण स्पष्ट केलंय. गमू पंथ आनंद या राघवाचा, म्हणजे राघवाच्या अर्थात भगवंताच्या पंथावर आपण चालावं. आपण सगळे भगवंताच्या मार्गावरच चालत होतो, पण नकारात्मकता आणि चुकीची संगत यामुळे आपण भरकटलो म्हणजे आपलं मन भरकटलं. म्हणून तर मनाच्या श्लोकांची आवश्यकता जाणवली. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अशांतता, अस्थिरता, असुरक्षितता आपल्याला दिसते. आपलं मन सकारात्मक ठेवण्यासाठी हे मनाचे श्लोक आपल्याला शक्ती देतात. त्यामुळे जाणून घेऊ श्लोक क्रमांक 2. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मगाशी आपण म्हटलो की आपलं मन भरकटतं. आत्ताही तुम्ही शरीराने इथे आहात, पण काही जणांचं मन 10 ठिकाणी फिरून आलंय. त्यालाच आवर घालायचा. कारण मनाच्या या दुसऱ्याच श्लोकात समर्थांनी म्हटलं आहे, चांगलं बघावं आणि करावं. मात्र जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, म्हणजेच सज्जन ज्या गोष्टींची निंदा करतात त्या गोष्टींच्या नादाला लागू नये. भक्तिपंथावर जात राहावं, थोडक्यात चांगल्या मार्गाने जात राहावं. कदाचित थोडा उशीर होईल, पण आपण ध्येयापर्यंत नक्की पोहोचू. अगदी तसंच वेळ लागेल, पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघू. आता पाहू मनाचा पुढचा श्लोक क्रमांक 3. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. सकाळी उठल्या उठल्या राम नाम घ्यावं, म्हणजेच प्रार्थना करावी. तुम्ही सगळे सकाळी प्रार्थना करता का? करत असाल तर त्याचे फायदे कमेंट मध्ये नक्की सांगा, म्हणजे इतरांनाही ते कळतील. आणि करत नसाल तर सकाळी प्रार्थना नक्की करा, फायदा तुमचाच आहे. दिवसभरातील अडचणींशी लढण्याचं बळ आणि सकारात्मकता नक्कीच तुम्हाला मिळेल. समर्थ रामदास स्वामी इथे तेच सांगतायत. मग जो सदाचारी असतो, म्हणजे सर्वांशी प्रेमाने आणि छान वागतो, तोच एक उत्तम माणूस म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, मनाला उभारी देणाऱ्या अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. काही जण म्हणतील की पाप करणारी माणसं आत्ता तर सुख उपभोगताना दिसतायत, पण त्याचा परिणाम काय होतो यासाठी ही एक छोटीशी गोष्ट बघा.
एक बेडूक एका उंदराची थट्टा करू लागला. त्याने उंदराचा पाय आपल्या पायाला बांधला आणि उड्या मारत फिरू लागला. उंदराची फरफट झाली. बेडकाने डबक्यात उडी मारली. उंदीर गटांगळ्या खाऊ लागला आणि मरण पावला. तरी देखील पापबुद्धी असणारा हा बेडूक डबक्यात उड्या मारतच राहिला. उंदीर मेला आणि त्याचं प्रेत फुगून पाण्यावर तरंगू लागलं. एका घारीची नजर उंदरावर गेली. घारीने उंदराला पकडलं आणि उडू लागली. बेडकाचा पाय अजूनही उंदराला बांधलेला होता. त्यामुळे उंदराबरोबर बेडूकही त्या घारी बरोबर गेला आणि तिचं भक्ष्य बनला. कर्माचं फळ प्रत्येक जण भोगतो. त्यामुळे मनांतरी सार विचार राहो, म्हणजेच सारासार विचार करून वागावं. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. आत्ताच पाहिलेल्या कथेवरून आपल्या लक्षात येईल की आपल्या हातून पाप घडू नये याची काळजी घ्यावी. विषयांच्या मागे धावलं म्हणजेच अज्ञानाच्या मागे धावलं तर व्यक्ती अंधारातच राहते. तुम्हीच सांगा ना, अत्यंत व्यसनाधीन माणसाची कुणीतरी स्तुती करतं का? विकारे घडे हो जनी सर्वचीची म्हणजेच काय, तर अशा व्यक्तींची समाजात केवळ निंदा केली जाते. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 विकार आहेत. एका छोट्याशा उदाहरणावरून हे समजून घेऊ. उत्तम कार म्हणजेच गाडी बघितली की ती आपल्याकडे असायला हवी हे वाटणं म्हणजे काम. ती मिळाली नाही तर क्रोध म्हणजे राग. मिळाली तर थोड्याच दिवसात याहूनही भारी कार मिळावी हा लोभ. स्वतःच्या माणसांपेक्षाही त्या कारची जास्त काळजी घेणं हा त्या कार विषयी असलेला मोह. माझ्यासारखी कार कोणाकडेच नाही ही भावना म्हणजे मद. दुसऱ्या कोणाकडे अशी कार असली तर निर्माण होतो तो मत्सर. या सगळ्यात समाधान कुठेच नाहीये. या 6 विकारांना जिंकणं आपल्यासाठी खूप अवघड आहे. यासाठी मनावर नियंत्रण हवं. म्हणूनच मनाचे श्लोक लिहिले आहेत. पुढे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. समोरचा काहीतरी चुकीचं बोलतो, अर्थातच आपल्याला राग येतो, आपण चिडतो आणि त्याला उत्तर देऊन मोकळे होतो. मात्र इथेच समर्थ संयम ठेवायला सांगतात. मान्य आहे, समोरचा तावा मध्ये बोलल्यावर संयम राहत नाही. मग समर्थांच्याच दुसऱ्या एका वचनाची सुद्धा आठवण होते. उद्धटासी व्हावे उद्धट, म्हणजे जिथे दुष्ट व्यक्ती सज्जन माणसांचा गैरफायदा घेत असतील तिथे त्यानुसारच कृती करावी. पण एखादा मूर्खपणाच बोलत असेल तर मूर्खाला उत्तर कशाला द्यायचंय? अशाने आपली गणना मूर्खांमध्ये होते. आपण नम्रपणे वागावं आणि बोलावं असं समर्थ म्हणतात. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जनानी बवावे. आपल्या सर्वांनाच ठराविक आयुष्य मिळालंय, पण देहे त्यागिता म्हणजेच हे शरीर संपल्यानंतर आपली कीर्ती मागे राहावी, म्हणजेच आपण केलेलं चांगलं काम लोकांनी लक्षात ठेवावं. चंदन झिजतं मात्र आपला सुगंध मागे सोडतं. समर्थांना तीच गोष्ट आपल्या चांगल्या कामाच्या रूपाने अपेक्षित आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. दुसऱ्याचे पैसे लुबाडून कोणी सुखी होईल का? इथे समर्थ रामदास स्वामी लाच आणि भ्रष्टाचाराबद्दल देखील बोलतायत. कारण हे पैसे स्वार्थ बुद्धीने मिळवलेले आहेत. ही माणसं म्हणतात की आम्ही तर कर्म करतोय. अहो, पण ज्या कर्मामुळे पाप घडतं ते कर्म वाईट आहे. मग अशा स्वार्थी लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर त्यांना प्रचंड दुःख होतं. बरोबर ना? सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. काही माणसं मला किती दुःख आहे आणि त्रास आहे हेच म्हणत राहतात. याने काय होतं तर दुःख वाढत राहतं, नकारात्मकता वाढते. मग जे दुःख आहे त्याला सुख मानावं असं समर्थ म्हणालेत. म्हणजेच काय तर वाईटातूनही चांगल्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करावा.
जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणावं आणि विवेक बुद्धीने म्हणजेच चांगल्या विचारांनी पुढे जात राहावं. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मनात वांछिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. समर्थ म्हणतात, अरे मना तूच शोधून पहा की या जगात सर्व सुखी कोण आहे. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावीच लागतात. त्यामुळे कोण सुखी कोण दुःखी हे शोधत बसण्यापेक्षा आपलं कर्म उत्तम करावं, कारण आपली कर्मच आपल्या सुखाचं किंवा दुःखाचं कारण ठरतात. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आता श्लोक क्रमांक 11 मध्ये समर्थांनी म्हटलं की जगात सर्व सुखी कोणी नाही. मग या 12व्या श्लोकात ते मनाला समजावतात की अरे तू मनात दुःख आणूच नकोस. शोक हा घडून गेलेल्या गोष्टींचा असतो, चिंता भविष्याची असते. शोक आणि चिंता करून काही फायदा तर होत नाही, म्हणून दुःख करू नकोस. आपल्या हातात फक्त आणि फक्त वर्तमान काळ असतो, तो मुक्तपणे जगत राहावा. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. रावणाला दुर्बुद्धी झाली, त्याने सीतामाईचं अपहरण केलं. परिणाम काय झाला? लंकापती रावणाची सोन्याची लंका बुडाली. एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या ऐश्वर्याचा अहंकार, शक्तीचा दुरुपयोग त्याला पूर्णपणे बुडवतो हे नक्की. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी सेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. मृत्यू हे एक सत्य आहे. इथे त्याच्या स्वीकाराविषयी समर्थ रामदास स्वामी सांगतात की जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतो. थोर व्यक्ती सुद्धा जन्माला आल्या, त्या सुद्धा मृत्यू टाळू शकल्या नाहीत. कर्मानुसार जन्म मरण तर अटळ आहे, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत मिळालेल्या जीवनात आपण उत्तम जगायचं हे आपल्या मनाला सांगायचं. पटत असेल तर लाईक नक्की करा. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. मृत्यू नावाच्या सत्याविषयी समर्थ म्हणतात, जिवंतपणी अनेक जण मी करत असतात. त्यांना अहंकार असतो, मी चिरंजीव आहे, अमर आहे असं त्या जीवाला वाटत असतं. मात्र अचानक काळाची उडी पडते आणि ती व्यक्ती संसार टाकून निघून जाते. सांगायचा मुद्दा असा की जन्माला आलेला प्रत्येक जीव शरीर सोडून जाणार आहे. मग आहे त्या जीवनात अहंकार असणं, अर्थात मी करत राहणं काय कामाचं? जाणून घेऊया श्लोक क्रमांक 16. मरे एकत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. एक व्यक्ती हे जग सोडून गेल्यावर दुसरा त्याचा शोक करत बसतो. मग तो सुद्धा हे जग सोडून जातो. याचा स्वीकार सोपा नसतो, मात्र लोभ सुटत नाही. मग लोभामुळे, पश्चात्तापामुळे किंवा अन्य कारणांमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेतो. सोपं सांगायचं तर मिळालेल्या आयुष्याचं सार्थक करण्याचा प्रयत्न करावा. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. माणूस अकारण चिंता करतो. समर्थ म्हणतात, जे काही घडणार आहे ते घडतच. अर्थात ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्याविषयी चिंता करण्यात काहीही अर्थ नाही. आपण केलेल्या कर्मानुसार त्याची चांगली वाईट फळं आपण नकळत भोगत असतो. त्यामुळे जे समोर आलंय त्याचा खेद आणि खंत न करता प्रत्येक क्षण उत्तम जगत राहावा. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. मनाने नेहमी राघवाची म्हणजेच भगवंताची आशा धरावी. यातून समर्थांना हेच अभिप्रेत असावं की प्रत्येकाने आपल्यामधील भगवंत शोधावा. प्रत्येकामध्ये भगवंताचा वास असतो. हा भगवंत म्हणजे आपली सत्सद विवेक बुद्धी. ही बुद्धी आपल्याला कधीही धोका देत नाही आणि मग सर्व श्लाघ्यवाणे अर्थात सगळं गोड होतं. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे.
मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करतो त्याप्रमाणे आपल्या बुद्धीने सत्य आणि मिथ्य म्हणजेच खरं आणि खोटं यातील फरक ओळखावा. जे मिथ्या आहे म्हणजे जे खोटं आहे, चुकीचं आहे, ते सोडून द्यायला समर्थ सांगतात. बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. मना वासना चुकविये झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. श्लोक क्रमांक 20 आणि 21 मध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जन्म घेताना जीवाला खूप यातना होतात. मग ते या सज्जन मनाला राघवाची अर्थात रामाची म्हणजेच भगवंताची भेट घे असं म्हणतात. अगदी सोपं करून सांगायचं तर जेव्हा आपण आपल्या अंतरंगातील भगवंताला भेटतो अर्थात सद्विचाराने वागतो, तेव्हा आपल्याकडून जे कार्य होणं अपेक्षित आहे त्या दिशेने प्रयत्न तर नक्कीच सुरू होतात. आयुष्याचा उद्देश लक्षात येऊ लागतो आणि मग तो जर पूर्ण झाला तर आपोआपच जन्म मरणाच्या येरझाऱ्या वाचतील असं समर्थ म्हणतात. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. रामदास स्वामी आपल्या मनाला स्वतःच हित बघायला सांगतात. हे हित कशात आहे तर रामाला आपल्या मनात ठेवण्यात आहे. वायुसुत म्हणजेच वायूचा पुत्र हनुमान याने तेच केलं आणि तो प्रभू श्रीरामांचा दास झाला. म्हणजे श्रीरामाची अर्थात भगवंताची महती केवढी आहे. भगवंत संपूर्ण जगाचा उद्धार करतात, म्हणून तर भगवंताचं स्थान आपल्या मनात असतं. या मनाच्या मार्गानेच ते आपल्या प्रत्येकाचा उद्धार करतात. मग यासाठी मन मात्र स्थिर हवं, त्यासाठीच हा व्हिडिओ बघायचा. न बोले मना राघवे वीण काही, जनी वाउगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहाती तुला कोण सोडू पाहतो. समर्थ म्हणतात की रामाशिवाय दुसरं काही बोलू नकोस. इथे राम म्हणजे आपला संकल्प, आपलं कर्म. हा संकल्प पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावं. हळूहळू आयुष्य संपू लागतं. इथे आपली साथ देतो तो राम अर्थात आपण केलेलं काम. राम आणि केलेलं काम म्हणजे कर्म दोन्ही एकच आहेत. आपल्या कामामध्येच राम आहे आणि रामामध्येच काम आहे. रघुनायका वीण वायासिणावे, जनासारिखे व्यर्थ का बोसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंतामनी पापिणी ते न सोदे. समर्थ म्हणतात राम नामाशिवाय बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. या श्लोकामध्ये राम म्हणजे सदाचार आणि नम्रता असं आपण म्हणू, कारण शेवटच्या ओळीमध्ये अहंता असा शब्द आलाय. अहंता म्हणजे अहंकार. मग जर आपल्या आचरणात नम्रता असेल तर अहंकार नावाचं पाप आपल्या जवळ राहणारच नाही. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. समर्थ म्हणतात माझ्या बोलण्याचा कंटाळ येऊ देऊ नकोस, कारण सुखाच्या काळात नेहमी छानच वाटतं, तेव्हा भगवंताची आठवण येत नाही. पण काळ हा सतत बदलत असतो, सगळी सुख नेहमी सोबत करत नाहीत. सोपं सांगायचं तर ऐश्वर्याच्या काळात कामाचा आळस करू नकोस. देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, उपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. श्लोक क्रमांक 26 आणि 27 मध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात देहाचं रक्षण करण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी काळाला कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे तू फक्त भगवंताची भक्ती करत राहा. रघुनायका सारिखा स्वामी शिरी म्हणजे प्रभू श्रीरामांसारखा स्वामी जर असेल तर प्रत्यक्ष यम सुद्धा श्रीरामाच्या या दासाची उपेक्षा करत नाही. म्हणून तू रामाचा दास हो. जय जय रघुवीर समर्थ. इथून पुढचे काही श्लोक आपल्या सर्वांना बळ देतील. कसलं बळ तर काही झालं तरी प्रभू श्रीराम आपल्या पाठीशी आहेत हे ते बळ. पुढच्या मनाच्या श्लोकांमध्ये हे तुमच्यापैकी प्रत्येकाला जाणवेल. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जना वाक्यने मस्त हे सत्यमानी,
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू श्रीराम कसे आहेत तर त्यांच्या हाती कोदंड म्हणजेच धनुष्य आहे. अशी कोदंडधारी मूर्ती पाहताच प्रत्यक्ष काळ म्हणजेच यम सुद्धा थरथर कापतो. त्यामुळे समर्थ म्हणतात तू रामाचा दास हो आणि बाकी कसलीच चिंता करू नकोस, कारण राम कधीही तुझी उपेक्षा करणार नाही, म्हणजेच तुझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही. पटत असेल तर कमेंट मध्ये प्रभू श्रीरामांना नमस्कार नक्की करूया. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी पू श्री कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. रिपू म्हणजेच शत्रू, भक्त रिपू म्हणजे भक्तांचे शत्रू. या शत्रूंपासून प्रभू श्रीराम भक्तांना वाचवतात. त्यामुळे समर्थांच्या सेवकाकडे म्हणजेच श्रीराम समर्थांच्या भक्ताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, कारण तिन्ही लोक प्रभू श्रीरामांना मानतात, त्यांचं प्रेमाने वर्णन करतात. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सर्वांना संकटातून सोडवलं. प्रभू श्रीराम इतके थोर आहेत की शिवपार्वती सुद्धा त्यांचं स्मरण करतात. त्यामुळे तूही रामाचा दास हो आणि चिंतामुक्त आयुष्य जग. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता सिणली वेदबाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पतीच्या शापाने अहल्या शिळा होऊन पडली, मात्र प्रभू श्रीरामांचा चरणस्पर्श होताच तिचा उद्धार झाला. सोपं सांगायचं तर कितीही कठीण काळ असला तरी केवळ प्रभू श्रीरामांच्या सान्निध्याने अडचणी दूर होऊ शकतात. भगवंत प्रत्येकामध्ये आहे. एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला की तो आपल्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही, असं समर्थ म्हणतात. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जोपर्यंत मेरू मंदार हे बलाढ्य पर्वत आणि चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत प्रभू श्रीरामांचे दोन दास चिरंजीव आहेत. हे दोन दास कुठले तर मारुतीराय आणि विभीषण. प्रभू श्रीरामांचं सामर्थ्य एवढं की त्यांनी त्यांच्या दासांना चिरंजीव केलं, म्हणजेच रामरायासमोर काळाची सत्ता सुद्धा चालत नाही. आपल्या जीवनात याचा अर्थ लावायचा तर आपण योग्य मार्गावरून चालत राहिलो तर भगवंत आपल्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही, आपली कधीच उपेक्षा करत नाही. यालाच धरून पुढचा मनाचा श्लोक आहे. उपेक्षा कदा रामरूपी यसेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भारवाहे न बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. भगवंत भक्ताची उपेक्षा करत नाही. श्री भारवाहे न बोले पुराणी म्हणजेच मी भक्तांचा भार वाहीन असं भगवंतानेच पुराणामध्ये सांगितलंय. मात्र माणूसच याकडे लक्ष देत नाही, याला मात्र कोण काही करू शकत नाही. त्यामुळे पुढील श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात, असे हो जयांतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपण ही गोष्ट अनेकदा म्हणत आलोय की प्रत्येकामध्ये भगवंताचा वास असतो, पण कसा तर ज्याच्या मनी जसा भाव असेल तसाच. भाव खरा असेल, हेतू शुद्ध असेल तर हा भगवंत आपला सखा होऊन नेहमी आपली सोबत करतो. ही गोष्ट ध्यानात ठेवली की आपलं मन शांत राहतं. मनाचे श्लोक जाणून घेण्याचं उद्दिष्ट हेच तर आहे ना. मन ठणठणीत असलं पाहिजे. हे मन तेव्हाच ठणठणीत राहील जेव्हा देव आपल्या मनामध्ये आहे हा विश्वास असेल. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. देवाच्या सान्निध्यामुळेच आपल्याला आनंद मिळतो. मनाला हेच तर सांगायचंय की देव आपल्यापासून कधीही दूर नसतो, तो खूप जवळ असतो. त्यामुळे मनाला सांगायचं की अजिबात घाबरू नकोस. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशी कल्पना केली आहे की चक्रवाक पक्षाचं जोडपं विरह झाल्याने दुःखी झालं. आता हा विरह का झाला
तर चुकून सूर्यास्ताच्या सुमारास या जोडीतील नर एका तीरावर आणि मादी नदीच्या दुसऱ्या तीरावर गेली. अंधार पडल्यामुळे दोघांची भेटच झाली नाही. मात्र सूर्योदय होताच ते पुन्हा एकत्र आले, म्हणजेच त्यांच्या संकटकाळी सूर्यनारायण त्यांचा स्वामी झाला. अगदी तसंच भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा भगवंत त्याच्या मदतीला धावून येतोच. त्यामुळे मना, तू भगवंताला शरण जा आणि निश्चिंत राहा. आपण म्हणालो की भगवंत आपल्या खूप जवळ आहे. त्यामुळे पुढील काही श्लोकांमध्ये समर्थ आपल्या मनाशी साधत असलेला संवाद ऐकाच. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कीत होऊ निपाहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान पाणे. दया लागे हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामी मनालाच प्रार्थना करतात की मना राघवी वस्ती कीजे, म्हणजेच भगवंता सोबत राहा. म्हणजे काय, तर मना शांत हो. पण कसं, तर तुझं चांचल्य म्हणजेच चंचलता देवाला दे. याचाच अर्थ चंचलपणा सोडून दे, आपोआप समाधान लाभेल. सत्सद विवेक बुद्धीने पुढे जात राहा. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपलं मन सतत फिरत राहतं, पण समर्थ म्हणतात मना तू कितीही फिरलास तरी त्यातून साध्य काहीही होणार नाही. त्यामुळे आपल्या मनाने आत्ताच्या क्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं, मग आपोआपच ते स्थिर राहील. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका पुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. या दोन्ही श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात की मना तू भगवंताला आपलंस कर. रघुनायका वीण बोलो नको हो, म्हणजेच भगवंताशिवाय काहीही बोलू नकोस. सोपं सांगायचं तर भगवंताचा मार्ग म्हणजेच ज्ञानाचा मार्ग. या मार्गावरून हटू नकोस, यातच तुझं हित आहे. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे. अकारण बडबड करू नये. माणसं म्हणतात की कामात राम उरला नाही, म्हणजेच कामातला प्रामाणिकपणा, चांगुलपणा आणि माणुसकी गेली की तिथे राम कसा वास करेल. अशा ठिकाणी फार काळ थांबू नये. खूप गोंगाट झाला की एकांती विवेक करावा, म्हणजेच थोडस एकांतात राहावं. असं केल्याने आपल्या कामाची आणि ध्येयाची आपल्यालाच स्पष्टता येते. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जिये संगतीने मती राम जोडी. चुकीची संगत माणसाचा नाश करते, अहंकार माणसाला कमकुवत करतो. जिथे अहंकार असतो तिथे राम थांबू शकत नाही, जिथे राम आहे तिथे अहंकाराला जागा नाही. त्यामुळे मना चांगली संगत ठेव. मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. जो क्षण रामाविना गेला तो वाया गेला. थोडक्यात प्रत्येक कामामध्ये राम असला पाहिजे. रामाला सोडून केलेलं कार्य आपल्याला दुःख देतं असं समर्थ म्हणतात. मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त हो निराहे. मुनी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मना तुला सर्वत्र श्रीहरी दिसू दे. सदैव तू रामाचं नाम घेत राहा. स्वधर्माचं पालन कर. स्वधर्म म्हणजे काय, तर आपलं कर्म उत्तम करणे. जो असा वागतो तो श्रीरामाचा सर्वोत्तम दास असतो. सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. थोडक्यात बोलण्याप्रमाणे कृती असावी.
देवाची रूप अनेक आहेत, मात्र देव एकच आहे. मना या देवाचा अंश प्रत्येकामध्ये आहे हे लक्षात घे. हे एकदा लक्षात घेतलंस की मन आपोआप शांत होईल. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांपासून जो दूर राहू शकतो तो उदासीन असतो. उदासीन म्हणजे उदास नाही बर का, तर ज्याला कुठलीच आसक्ती नसती तो. हे हवं ते हवं असं जो सतत करत नाही, ज्याच्या मनात कणभर सुद्धा तम म्हणजे अंधार नसतो, तोच समाधानी होऊ शकतो. मध्ये मत्सरी सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कोणाविषयी द्वेष मत्सर नसावा. जोरात बोललं ओरडून बोललं म्हणजे आपलं म्हणणं बरोबर असं अजिबात नसतं. उलट महत्वाच्या प्रसंगी आवश्यकतेनुसार आणि नम्रपणे जी व्यक्ती बोलते तिच्या बोलण्याकडे अधिक लक्ष दिलं जातं. क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे, नलिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद तो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आयुष्यात धन्यता कोणत्या गोष्टीत आहे? वादविवाद करण्यात, भांडण करण्यात नाही ना. याने केवळ मनाची अशांती वाढते. सुखसंवादामध्ये मन प्रसन्न राहतं. सुखसंवाद साधत एकमेकांना पुढे घेऊन जाण्यातच आयुष्याची धन्यता आहे ना. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मन स्वच्छ असलं की आपोआपच आपण जगमित्र होतो. एकांतात शांतपणे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आयुष्याचा उद्देश आपल्याला कळू लागतो. मग तो उद्देश पूर्ण करण्यासाठी निश्चय करायचा. हा दृढ निश्चय करणं हे आपल्या मनाचंच तर काम असतं. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, गणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. दुराशा म्हणजे वाईट इच्छा. जो मनाने निर्मळ असतो त्याच्या मनात दुराशा नसते. कोणाचं वाईट व्हावं असा विचार ती व्यक्ती कधीच करत नाही. इतका सहज भाव हा देवाला भावतो. मग भगवंत नेहमीच सोबत करतो. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पालू, दया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मनामध्ये दया माया प्रेम आणि कृपा असेल तर तिथे संतापाला जागा उरत नाही. मन आपोआपच आनंदी राहतं. जगी होईजे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आपलं कर्म करत राहावं आणि अंतरंगातील भगवंताची भेट घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच काय तर सद्विचाराने पुढे जात राहावं. मग सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे म्हणजेच आपण मनमोकळेपणाने जगू शकतो. नको वासना विषयी वृत्ती रूपे, यदर्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निकाम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. आपण सुरुवातीला म्हणालो तसे आपण भगवंताच्या मार्गावरच चालत होतो. मात्र लोभामुळे मोहामुळे आपण भरकटलो. समर्थ म्हणतात मग रामाची भेट कशी होईल? त्यासाठी रामाचं चिंतन करत राहायचं. सोपं सांगायचं तर स्वधर्म पाळायचा, अर्थात आपलं कर्म करत राहायचं, कारण चांगल्या कामातच राम आहे. मना राम कल्प तरु कामधेनु, निधी सार चिंतामणी काय बानू, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. या दोन श्लोकांमध्ये रामाची महती आपल्या मनाला सांगितलीये. राम म्हणजेच आपल्यातील भगवंत. हा कल्पतरू आणि कामधेनू आहे, म्हणजेच आपल्याला तो सर्व काही देतो. मात्र अशा या कल्पवृक्षाच्या खाली उभा राहून सुद्धा एखाद्याला फक्त वादविवादच सुचत असेल तर त्याच्या वाट्याला दुःखच येणार. सोपं सांगायचं तर कितीही चांगली गोष्ट घडली
तरी त्यातही खुसपट काढणारी माणसं असतात. अशा वागण्याचा परिणाम काय होतो ते आता आपण पुढच्या श्लोकामध्ये बघू. निजध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेटे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. वाद घातल्याने मनुष्य संतापी होतो, दुःखी होतो, आनंदापासून दूर जातो, जे ध्येय गाठायचं आहे त्याचा निश्चय विसरून जातो. वादविवादाचे अजून दुष्परिणाम काय होतात ते पुढच्या श्लोकात बघू. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे, करी सार चिंतामणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. कामधेनू म्हणजे समृद्धी आणि संपत्ती देणारी गाय. ती घरी असताना सुद्धा दुसऱ्याकडे जाऊन हा ताक मागतो, म्हणजे आपल्याकडे चांगल्या गोष्टी असताना सुद्धा दुसऱ्याचं काहीतरी याला हवं असतं. सगळ्या इच्छा पूर्ण करणारे चिंतामणी रत्न असताना एखादा काच खंडे म्हणजे काचेचे तुकडेच मागत असेल तर ते सुद्धा त्याला पुष्कळ मिळतील. अहो, आकर्षणाचा नियम वेगळं काय सांगतो. माणूस जी गोष्ट आकर्षित करतो तीच मिळवण्याच्या दिशेने धावत राहतो. मग चांगल्या गोष्टी आकर्षित करूया, नाही का? अति मूढत्या दृढ बुद्धी यसेना, अति कामत्या रामचित्ती वसेना, अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. अति तिथे माती. जो अति मूर्ख असतो म्हणजेच अत्यंत लोभी, अत्यंत संतापी असतो, त्याच्या चित्तामध्ये राम राहू शकत नाही. अति लोभाने क्षोभ होतो म्हणजेच दुःख होतं. असा माणूस दैन्यवाणा म्हणजे मनाने दरिद्री होतो. नको दैन्यवाणे जिणे भक्ती कोणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख धुणे, धरी रे मना आदरे प्रीतिरामी, नको वासना हे मधामी विरामी. ज्याच्या मनात राम नाही त्याचं मन दरिद्री राहतं असं आपण म्हटलो. मनात आदर आणि प्रेम असावं. एखाद्याच्या घरी हेम म्हणजे सोनं अर्थात भरपूर धनसंपत्ती आहे पण प्रेमाचा अभाव आहे, मग ही संपत्ती काय कामाची हो? नव्हे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. मना तू सत्य शोधून पहा, विष कदाचित गोड लागेल म्हणजे चुकीची कर्म सुरुवातीला छान वाटतील, मात्र नंतर ती विषाप्रमाणे आपला नाश करतील. त्यामुळे तू राघवाचं ध्यान कर म्हणजे सत्याचा मार्ग सोडू नकोस. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी, पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभू श्रीरामांचं म्हणजेच भगवंताचं चिंतन का करायचं? कारण सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. आपल्या नियंत्रणात जे नाही ते भगवंत बघून घेईल, हा झाला समर्पण भाव. यातून आपल्यालाच आपलं कार्य अधिक उत्तम करण्याचं बळ मिळतं, नाही का? सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्त भावे भजावे तयाते, विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. भगवंत आपल्या मित्रासारखा आहे. हा मित्र आपल्याला योग्य उपदेश करतो, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये उपदेश केला. समर्थ म्हणतात, विवेके त्यजावा अनाचार हेवा म्हणजेच राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करावं, अर्थात चांगलं ठेवावं, वाईट सोडून द्यावं. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजे ना पदा नित्य नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. राम नाम घेणे म्हणजे भगवंताचा मैत्रीपूर्ण सहवास असणे. त्याने अहंकार आणि आळस बाजूला पडतो. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थांनी इथे नामस्मरणाचं महत्व सांगितलंय. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा असं म्हटलंय. बघा ना, नाम घेत राहिल्याने बाकी सगळे विचार बाजूला पडतात. आपोआपच आपण लक्ष केंद्रित करू लागतो. हळूहळू मनाला शांत करू शकतो. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही, महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ रामदासांनी म्हटलंय की नाम घेताना पैसे पडत नाहीत, फार कष्टही पडत नाहीत, पण तरी शत्रूला सुद्धा जिंकता येईल इतकी ताकद नामस्मरणामध्ये असते. देही दंडणेचे महादुःख आहे,
महादुःख ते नाम घेता न राहे, सदाशिव चिंतितसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समर्थ म्हणतात सदाशिव चिंतितसे देव देवा, म्हणजे शंकर सुद्धा नामस्मरण करतात. आपण तर सामान्य माणसं. एका प्रकारे समर्थ सांगतात नामस्मरणाने मन स्थिर होतं. बहुता परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. भक्ती करण्याची अनेक साधन आहेत. याच्यामध्ये व्रतवैकल्य आहेत, दान देणे आहे, पण यासाठी धन अर्थात पैसा लागतो. नामस्मरणामध्ये मात्र धन नाही, कष्टही नाहीत, तरीही ते अत्यंत सुलभ साधन आहे. कारण नामस्मरण मनाला सुरक्षिततेची भावना मिळवून देतं की होय कुणीतरी आपल्या सोबत आहे, आणि तो कुणीतरी म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत. समस्तांमध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नव्हे कर्मना धर्मना योग काही, नव्हे भोगना त्यागना सांग पाही, म्हणी दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. साधना अनेक प्रकारच्या आहेत, पण नामस्मरणात सहजता आहे. त्यामुळे संशय सोडून देनी रामाचं चिंतन कर असं समर्थ म्हणतात. करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे, करी छंद निर्द्वंद हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. रामाच्या चिंतनाने मनुष्य निष्काम होतो, म्हणजेच स्वार्थ उरत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं सर्वाभूती ईश्वर, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये राम दिसू लागतो. सोपं सांगायचं तर प्रत्येकाची चांगली बाजू दिसू लागते. समर्थ म्हणतात एकदा रामनामाची गोडी लागली की हळूहळू प्रश्नांची उत्तरही मिळत जातात. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही, महाराज तो स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. इथे पुन्हा तोच मुद्दा येतो की ज्या गोष्टी हातात नाहीत तिथे आपण काहीही करू शकत नाही. इथे भगवंतावर विश्वास हवा, जो आपल्या मनामध्ये सुद्धा विश्वास निर्माण करतो, अर्थात आपला आत्मविश्वास वाढवतो. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची, भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. माणूस सतत संसाराची चिंता करतो. समर्थ म्हणतात ही चिंता सोड, हे हवं ते हवं याचा अतिरेक करू नकोस, पण म्हणून कर्म करणं सुद्धा सोडू नकोस. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरावी सरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मत्सराते. आपलं कर्म करत राहा, रामाला मनात साठवत राहा, अंतर्मुख व्हा आणि मत्सराला मनात स्थान देऊ नका. या मत्सरालाच धरून पुढचा श्लोक आहे, मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो, समस्तांमध्ये नाम हे सार आहे, तुझी तुळणा तुळिताही नसाहे. मनात मत्सर आल्यावर मन अस्वस्थ होतं. समर्थ म्हणतात मनापासून नाम घे, नामसाधनेची तुलना कशाशीही होऊ शकत नाही, मन आपोआप शांत होईल. बहु नामया राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना, विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. समुद्र मंथनातून जी रत्न मिळाली त्यातून विष सुद्धा बाहेर पडलं. हे जहाल विष भगवान शंकरांनी प्राशन केलं, याने त्यांच्या अंगाचा दाह झाला. दाह कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या मस्तकावर चंद्रमा आणि गंगा धारण केली. त्याच सोबत त्यांनी राम नाम सुद्धा घेतलं असं म्हणतात. इतकं या नामाचं महत्व आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर जर हे नाम घेतात तर तिथे आपल्यासारख्या सामान्यांची काय गोष्ट, असं समर्थ म्हणतात. जेणे जाळीला कामतो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परियंतरी नाम विश्वास तेथे. भगवान शंकर पार्वती मातेला प्रभू श्रीरामांच्या गुणांविषयी सांगतात. खर तर भगवान शंकरांकडे एवढं ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य आहे, तरी देखील ते रामनामावर विश्वास ठेवतात. विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. विठुरायाच्या मस्तकावर शिवलिंग आहे. हा शिव म्हणजे भगवान शंकर रामाचं चिंतन करतो. राम सर्वत्र आहे,
मरण अटळ आहे. पण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलंय की शरीर संपलं तरी आत्मा असतोच. मग तो मुक्त कसा होणार? सन्मार्गाने चालत राहिलो तर या जीवाची सोबत प्रत्येक क्षणी प्रभू श्रीराम करतात. समर्थ म्हणतात मग मृत्यू समयी हा रामच आपला जीव सोडवतो, म्हणजेच आपल्याला मुक्त करतो. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा, स्वयेनी ववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. सर्व देव रामाची भक्ती करतात, आपण तर मर्त्य मानव आहोत. समर्थ म्हणतात राम नाम घेत राहा, कारण रामच आपल्याला आपल्या अंतःसमयी मुक्ती देणार आहे. सोपं करून सांगायचं तर राम नाम घेणं म्हणजे समर्पणाचा भाव. ज्ञान आणि सामर्थ्य असलेले मोठमोठे देव सुद्धा रामाची भक्ती करतात. मनुष्याला मात्र मी फार मोठा हा गर्व होतो. हा गर्व गळून पडायला हवा. मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेऊ निराहे, दया विणतो सीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. मन एरवी अस्वस्थ असतं, मात्र मुखी राम असेल आणि उत्तम कर्म असेल तर मन आनंदी राहतं. मनात संशयाला जागाच उरत नाही. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. मुखी राम असेल तर जे 6 विकार आपण बघितले ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे दूर राहतात. असा प्रभू श्रीरामांचा भक्त म्हणजे मारुतीराया. या हनुमंताच्या हृदयात प्रभू श्रीराम वास करतात. मारुतीरायाप्रमाणेच आपल्या सगळ्यांच्या हृदयात प्रभू श्रीराम असतातच, मात्र अशांत मनामुळे त्यांची पटकन भेट होत नाही. मग काय करायचं याचं उत्तर पुढच्या श्लोकात आहे. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. राम हे नाम केवळ 2 अक्षरांचं आहे. संकटांची सामना केवळ या 2च अक्षरांनी होऊ शकतो. ही अक्षर म्हणजे रा म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति यादरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जेवण करताना भगवंताचं नाव घ्यावं. का बरं? तर आपल्याला इतकं छान जेवायला मिळतंय याविषयी व्यक्त केलेली ही कृतज्ञता आहे. आपण जेवण करू शकतो म्हणजे सुखाचा क्षण आहे. माणसाला दुःखात हमखास भगवंत आठवतो. मग सुखात काय होतं? सुखातही त्याची आठवण राहावी, आपण कृतज्ञ राहावं ही भावना. नये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी, हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, सहू आगळे बोलिली व्यासवाणी. नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. मुखात राम नसेल तर व्यक्तीची हानी होते असं समर्थ म्हणतात. सोपं सांगायचं तर मिळालेल्या आयुष्याविषयी कृतज्ञता, आदर, आळसाचा त्याग, चांगले विचार आणि योग्य कृती म्हणजेच राम. हरिनाम घेत राहावं हे माऊलींनी सुद्धा सांगितलंय. याने काय होतं तर 1ही रुपया खर्च न करता राम सापडतो, म्हणजेच अस्थिर मन शांत होतं. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जायचे दूर दोषे, हरी तिष्ठतू तोषला नाम घोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. रामनामाने अंतरीचे दोष दूर होतात. म्हणजे काय तर जेव्हा आपण एकांतात शांत बसतो, रामनाम घेतो म्हणजेच लक्ष केंद्रित करतो, तेव्हा अतिविचार आणि नको ते विचार येत नाहीत. ध्येयावर लक्ष केंद्रित होतं, आयुष्य सुलभ होतं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, दिवाला हरू तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणा तेची हे नाम आता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. म्हणजे जेवण करताना आपण भगवंताचं नाव घेतो, कारण तो अन्नदाता आहे. मग त्याचं नाव मुखी घेतल्याने तुझं काय जातंय असं समर्थ विचारतात. यातून समर्थ पुन्हा एकदा आपल्याला कृतज्ञता शिकवतात. भगवान शंकर पार्वती सुद्धा रामाचं नाव घेतात, मग तू सुद्धा तेच नाव घे असं समर्थ सांगतात. अजामेळ पापी वदे पुत्र कामी, दया मुक्ती नारायणाचे निनामे, शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. पुराणामध्ये अजामिळ नावाच्या माणसाची एक कथा आहे. मुळात सदाचारी असणारा हा माणूस चुकीच्या संगतीने पापी बनला.
पुढे त्याने आपल्या धाकट्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. नकळत का होईना नारायण नामाचा उच्चार होत गेला. असं म्हणतात की हे नाम घेण्याने तो पापमुक्त झाला. एका गणिकेने पोपट म्हणजे राघूचं नाव राम असं ठेवलं, त्यामुळे नकळत राम राम असा उच्चार होत गेला आणि गणिकेचा उद्धार झाला. या कथांमधून एक सोपा बोध म्हणजे जरी चुकून चुकीची संगत असेल तरी वेळीच राम नाम घेतलं म्हणजेच पुन्हा चांगल्या मार्गावर आलं तर आपला निश्चितच उद्धार होऊ शकतो, नाही का? महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे रामनामावळी नित्यकाळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. आता प्रत्येक वेळी आजूबाजूची माणसं चांगली असतीलच असं नाही, पण म्हणून रामनाम घेणं सोडायचं नाही, म्हणजे चांगलं काम करणं सोडायचं नाही. जसं भक्त प्रल्हादाने केलं. दैत्य कुळात जन्माला येऊन सुद्धा तो रामनाम घेत राहिला. त्याचा पिता मात्र पापी होता. प्रल्हादासारखं वर्तन ठेवून तो सुधारू शकला असता, मात्र वृत्तीच राक्षसी असेल तिथे कोण काय करेल? मुखी नाम नाही तया मुक्तिकेची अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणून म्हणारे म्हणा देवराणा. मुखी राम नाही, मुखी केवळ मी आहे. म्हणजे काय तर केवळ अहंकार आहे. अशा व्यक्तीची शेवटी दैना होते. म्हणून मुखी मी नको तर राम राम म्हणा. हरी नामने मस्त पाषाण तारी बहुतारिले मानवी देहधारी तया रामनामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पापरूपी. रामसेतू जेव्हा बांधला तेव्हा पाषाण म्हणजेच दगड सुद्धा पाण्यावर तरले. केवळ रामनामाने पाषाणांचा उद्धार होऊ शकतो. तरी पाप करण्याची जर आवड असेल तर पुढे केवळ अंधारच असेल. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी तये माझी जाता गती पूर्वजासी. मुखे रामनामावळी नित्यकाळी जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. वाराणसी अर्थात काशीला गेलं की पाप धुतली जातात असं म्हणतात. इथे भगवान शंकर रामनामाचा सतत उच्चार करत असतात. मुद्दा असा की जिथे सत्कर्म केलं जातं ती जागा आपोआपच शुद्ध होते. यथा सांगरे कर्मते ही घडेना घडे कर्मते पुण्य गाठी पडेना तया पाहता सर्वभूती यसेना फुकाचे मुखी नामते ही वसेना. मन किती चंचल असतं. समर्थ म्हणतात अशाने धड कर्म घडत नाही, कर्माचं पुण्यही मिळत नाही. अंतःकरणात इतरांविषयी प्रेम नसतं, नामस्मरण घडत नाही. त्यामुळे मनाने निर्धाराने काही गोष्टी ठरवणं गरजेचं असतं. त्यामुळे मनाचा निर्धार असाच ठेवू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघू. आतापर्यंत 100 मनाचे श्लोक आपण बघितले. तुम्हाला कोणता श्लोक आतापर्यंत सर्वात जास्त जवळचा वाटला तो कमेंट मध्ये लिहा. आता जाणून घेऊ श्लोक क्रमांक 101. जया नावडे नाम त्या यमजाची विकल्पे उठे तर्क त्या नरकछीची म्हणून अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे. ज्याला नाम आवडत नाही म्हणजे काय तर चांगल्या गोष्टी नकोशा वाटतात, तो केवळ अविचार करतो, दुसऱ्याचं वाईट चिंततो. समर्थ म्हणतात अशा व्यक्तीला यमराजाकडून हाल सोसावे लागतात, नरक यातना भोगाव्या लागतात. अति लीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष वावे देहे कारणी सर्व लावीत जावे सगुणी अति आदरेसी भजावे. माणसाने नम्र राहावं, आपला देह चांगल्या गोष्टींसाठी कारणी लावावा, रामनाम घ्यावं म्हणजेच प्रभू श्रीरामांचे गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी देहे बुद्धी निरूपणी विसरावी परद्रव्य आणि कांता परावी यदर्थी मना सांडी जीवी करावी. रामाविषयी प्रेम असावं म्हणजे काय तर अयोग्य विचार आणि अयोग्य वर्तन यांचा वेळीच त्याग करावा. प्रिये विणनाना परी बोली जेते परी चित्त दुश्चित ते लाजवीते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे. क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे म्हणजे काय तर नुसतं बोलणं काहीच कामाचं नाही, तसं वर्तन हवं. विचार आणि कृती यात जर तफावत असेल तर देव कसा पावेल. विवेके क्रिया पुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्यासारिखे चाल बापा मना कल्पना सोडी संसार तापा. कसे वागावे याविषयी समर्थ रामदास म्हणतात विवेकाने म्हणजेच चांगल्या बुद्धीने योग्य कृती करावी. संसारातली दुःख उगाळत बसण्यापेक्षा आपल्यामुळे 4 जण प्रेरित होतील असे बोलावे आणि वागावे.
बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. मनाची चंचलता मनानेच थांबव. ध्येयाच्या मार्गापासून मनाला ढळू देऊ नकोस. दया, प्रेम आणि माणुसकी या भावनांना दूर करू नकोस. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. कोप म्हणजे राग. अतिक्रोध विनाशाचं कारण ठरतो. म्हणून मना तू साधू संतांच्या संगतीत राहा, म्हणजेच उत्तम संगत ठेव. चांडाळ म्हणजे चुकीच्या संगतीपासून दूर राहा. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. ये बिण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. सज्जनांच्या संगतीत असलो की आपण आपोआपच योग्य मार्गावर राहतो. काही माणसं केवळ वाचाळ असतात, म्हणजे अति आणि नको ते बोलतात, वाद घालतात. वादाने माणसं तुटतात. हा वाद तुटला तर संवाद होतो. संवाद माणसांना जोडतो. म्हणूनच समर्थ पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जनी तोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणजेच वादविवाद सोडून द्यावा, मग आपोआपच शोक आणि संताप दूर होतो. उरतो तो सुख संवाद. तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे, विवेके अहंभाव या ते जिणावे. अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. समर्थांनी इथे अहंता गुणे वाद नाना विकारी असं म्हटलंय. म्हणजे अहंकार वाद निर्माण करतो आणि वाढवतो सुद्धा. म्हणून संवाद हवा. मनाच्या स्वास्थ्यासाठी तो गरजेचा असतो. हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे. हिताकारणे बंड पाखांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. मना तुझ्या हितासाठीच सांगतो आहे की तू स्वतः विचार करून बघ, शोधून बघ. तुझ्या लक्षात येईल की वाद हा मनासाठी हानिकारक असतो. त्यामुळे शक्यतो संवादच साध. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला. कुठे संशयो वाद हा दंभधारी, कुठे वाद संवाद तो हितकारी. विषय कोणताही असो, फार पूर्वीपासून वादविवाद सुरूच आहेत. वाद संशय वाढवतो, खोटेपणा वाढवतो. म्हणून अरे मना, वाद नको, तू संवाद साध. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. दयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. फुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसे दिस अभ्यंतरी गर्वसाचे. क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे. या 2 श्लोकांमध्ये म्हटलं आहे की ज्याला खूप काही येतं त्याला अनेकदा ज्ञानाचा अहंकार होतो. चांगली चांगली माणसं अहंकारापायी राक्षसी वृत्तीने वागू लागतात. कृती न करता केवळ बडबड करतात. त्यामुळे मना, या सगळ्याचा नीट विचार कर आणि योग्य तेच निवड. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा. जनी बोलण्यासारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. विवेक बुद्धीने अहंकार दूर करावा. केवळ बोलणं नाही तर त्याप्रमाणे कृती हवी. म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात. इथून पुढील काही श्लोकांमध्ये पुराणातील काही बोधपर कथा मांडल्या आहेत, त्या जाणून घेऊ. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अंबरीश राजा हा विष्णू भक्त होता. काही कारणाने दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला. मात्र स्वतः श्रीहरीने अंबरीश राजाचं रक्षण केलं. उपमन्यू विषयी सुद्धा एक पुराण कथा आहे. त्याने एक दिवस गाईचं दूध प्यायलं, मात्र रोज हे दूध देणं दारिद्र्यामुळे त्याच्या आईला शक्य नव्हतं. पुढे त्याने भगवंताची भक्ती करून क्षीर समुद्र म्हणजेच दुधाच्या समुद्रावर वर्चस्व मिळवलं. सांगायचा मुद्दा असा की देव आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही. धुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जैणे. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ध्रुव म्हणजेच उत्तानपाद राजाचा मुलगा. हा ध्रुव राजाला त्याच्या नावडत्या राणीपासून झाला. त्यामुळे तो राजाच्या मांडीवर बसायला जाताच त्याच्या सावत्राईने त्याला हटकलं.
ध्रुव नाराज झाला. देव खरंच आहे का असा त्याला प्रश्न पडला. देवाच्या शोधात तो फिरू लागला. पुढे त्याने भगवंताची उपासना केली आणि भगवंताने ध्रुवाला अढळ पद दिलं. अढळ पद म्हणजे अशी जागा जिथून त्याला कोणीही उठवू शकणार नाही. थोडक्यात भगवंत भक्तांचं रक्षण करतोच. गजेंद्रू महासंकटी वाट पाहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्र म्हणजे हत्ती. हा संकटात सापडला. पाण्यामध्ये त्याचा पाय मगरीने धरला. त्याने देवाचा धावा केला. देवाने हत्तीला वाचवलं. थोडक्यात प्रेमाने बोलवलं तर भगवंत कुठेही येतोच. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अजामेळाची कथा आपण श्लोक क्रमांक 95 मध्ये पाहिली. त्याचं सार सांगायचं तर जरी एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गावर असेल मात्र योग्य मार्गावर येण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल तर भगवंत निश्चितच साथ करतो. इथून पुढील काही श्लोकांमध्ये विष्णूचे दशावतार दिलेले आहेत, ते पाहूया. विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जनारक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. या श्लोकामध्ये मत्स्य, कूर्म म्हणजे कासव आणि वराह अवतार घेतला असं सांगितलंय. यातून समर्थ हेच सांगतायत की जेव्हा जिथे गरज पडेल तिथे भगवंत वेगवेगळ्या रूपात येतोच. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणी सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. प्रल्हादाला त्याचा बापच अर्थात राक्षस हिरण्यकश्यपू प्रचंड छळत होता. इथे भगवंताने चौथा म्हणजेच नृसिंह अवतार घेतला आणि दैत्याचा नाश केला. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी. द्विजा कारणे भार्गव चापपाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. वज्रपाणी म्हणजे इंद्राची विनंती ऐकून देवाने 5वा म्हणजेच वामन अवतार घेतला. पुढे 6वा म्हणजेच परशुराम अवतार घेतला. पुढच्या श्लोकामध्ये पाहू राम अवतार. अहल्ये सती लागी आरण्य पंथे, पुढावा पुढे देव बंदी तयाते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहल्येला शापमुक्त करणारे प्रभू श्रीराम म्हणजेच विष्णूचा 7वा अवतार. पुढे सीतामाईला प्रभू श्रीरामांनीच रावणाच्या तावडीतून सोडवलं. दये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावतू सर्व सांडून मागे. कळी लागी झाला असे बोद्ध मौनी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. द्रौपदीचं वस्त्रहरण होण्यापासून वाचवलं भगवंताच्या 8व्या अवताराने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने. कलीचा प्रभाव सुरू होताच 9वा म्हणजेच बुद्धावतार घेतला. यातून शांततेचा मार्ग सांगितला. अनाथा दिनाकारणे जन्मत आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता सिणली वेदवाणी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. समर्थ म्हणतात भगवंत 10वा अवतार म्हणजेच कल्की अवतार घेणार आहेतच. भगवंत भक्तांसाठी नेहमी धावून येतात. पुढील श्लोकात हेच तर म्हटलंय. जनाकारणे देव लीळावतारी, बहुता परियादरे वेशधारी. तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मी महानष्ट चांडाळ पापी. लोकांच्या कल्याणासाठी भगवंत अवतार घेतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या रूपात येतात. मित्रांनो, म्हटलं तर देव चराचरात आहे. चांगुलपणाची कमतरता नाही. आपल्याला शोधता आला पाहिजे. जगी धन्य तो राम सुखे निबाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. समर्थ म्हणतात या कथा आपल्याला निश्चित प्रेरणा देतात आणि विश्वास देतात. चांगले विचार देतात आणि मनाला शांत करतात. मना वासना वासुदेवी वसोदे, मना काम संगी न सोदे. मना कल्पना वाऊगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. समर्थ मनाला सांगतायत की मना वाईट गोष्टींचा संग करू नकोस, सज्जनांच्या वस्तीत राहा. अर्थात जे जे उत्तम आहे ते शोध, माणुसकी जपत राहा आणि वाढवत राहा. गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची. रती नायकाचा पती नष्ट आहे,
म्हणून मनातीत होऊ निराहे. सज्जनांच्या संगतीमुळे प्रगती होते. या संगतीमुळे दुर्जन सुद्धा सुधारू शकतो. त्यामुळे मना, तू आसक्तीपासून दूर राहा आणि ध्येयाच्या दिशेने जात राहा. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत बिळी भजावा. संकल्प कोणीही करू शकतं, पण तो पाप संकल्प आहे की सत्य संकल्प हे वेळीच कळलं पाहिजे. नको असलेला संकल्प बाजूला सारावा, मग आपोआपच योग्य संकल्पाची निवड होते. भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण येकू मुखी शब्द येकू. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. अरे मना, तू रामाचं चिंतन कर, रामाचं चरित्र जाणून घे आणि कृतीत आणण्याचा प्रयत्न कर, असं समर्थ सांगतात. विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निबाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. लोकांमध्ये कसे बोलावे आणि कसे वागावे याविषयी समर्थ फार छान सांगतात. ते म्हणतात, विचार करून बोल आणि विचार करून वाग. घाईघाईने अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळेच स्वतःवर नियंत्रण ठेव. हरी भक्त विरक्त विज्ञान राशी, जिणे मानसी स्थापिले निश्चयाशी. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जी व्यक्ती ज्ञानाने संपन्न असते, मनाने स्थिर असते, तिच्या केवळ सहवासाने सुद्धा छान वाटतं. अशा माणसांच्या सोबत राहिलं की आपोआपच मनातले संशय निघून जातात. आपणही सन्मार्गाला लागतो. नसे गर्व आंगी सदा वितरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभना क्षोभना दैन्यबाणा, ही लक्षणी जाणीजे योगी राणा. अंगी गर्व नाही, लोभ नाही, क्षोभ नाही, क्षमाशील आणि शांतीप्रिय आहे. असा माणूस सापडणं सोपं नाही ना, कारण असा माणूस म्हणजे प्रत्यक्ष योगीच, नाही का? धरी रे मना संगती सज्जनाची, जिणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. अशा सज्जन माणसाच्या संगतीमध्ये मना तू राहा. अशा व्यक्तींच्या सान्निध्यात मनात नसेल तरी माणसं आपोआप चांगली वागू लागतात. त्यांना सद्बुद्धी मिळते, ते सन्मार्गावर चालू लागतात. मग यमराजाची सुद्धा भीती उरत नाही. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे. जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथा ही यसेना. भयाने अवघ जग व्यापलंय, पण संत मंडळी निर्भय असतात. का बरं? कारण द्वैत म्हणजे तू वेगळा मी वेगळा असा दुजा भाव ते मानतच नाहीत. मग मनात भीतीच राहत नाही. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीवा ज्ञान तैसेची ठेले. देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मी पणे या कळेना. आता हे सगळे संत माणसांना सांगून गेलेत की परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे, घाबरू नका. मात्र माणसांमध्ये अज्ञान आहे आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे मीपणा अर्थात अहंकार आहे. भ्रमे नाडळे वित्तते गुप्त झाले, जीवा जन्मदारिद्र ठाकूनी आले. देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना, जुने ठेवणे मी पणे या कळेना. मनुष्याला देहबुद्धीचा भ्रम झाला आहे. म्हणजे काय? तर हा माझा देह, हा मी, या मीपणातून मनुष्य बाहेरच येत नाही. देह संपणार आहे, आत्मा अमर आहे. परमात्म्याची भेट हे आत्म्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. मात्र देह म्हणजे मी सर्व काही आहे असा भ्रम झाल्याने विचारांचं दारिद्र्य आलंय. पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मी पणे या कळेना. भगवंत सर्वव्यापी आहे, मात्र फक्त दगडामध्येच देव आहे असं काही जण मानतात. त्याला कोण काय करणार? जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही. गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मी पणे या कळेना. मनुष्यामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण असतात. मात्र या तिन्ही गुणांच्या पलीकडे जेव्हा माणूस पोहोचतो तेव्हा तो गुणातीत होतो, तो स्थिरचित्त होतो, तटस्थ होतो. या गुणांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याच चॅनलवरील ज्ञानेश्वरी विषयीचे व्हिडिओज नक्की बघा. माणूस स्थिरचित्त होत नाही, त्यामुळे आपल्यामध्येच असलेल्या भगवंताची भेटही घेऊ शकत नाही. म्हणे दास सायास त्याचे करावे,
जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने विणते या कळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. समर्थ म्हणतात जाणत्या व्यक्तीचे पाय धरावे म्हणजे काय तर गुरु करावा. गुरुने डोळ्यात अंजन घातलं की मीपणा म्हणजेच अहंकार निघून जातो. मग जुने ठेवणे सापडते. जुने ठेवणे म्हणजे आधीपासून जो भगवंत आपल्या अंतरात आहे त्याची भेट होते. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. गुरु का महत्वाचा आहे तर त्याशिवाय सत्य काही कळत नाही, संशय जात नाही, अहंकार गळून पडत नाही. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हि तते या कळेना, परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. मनुष्य भरकटतो म्हणजे काय तर अविद्येमुळे आणि अहंकारामुळे त्याला खोटं नाणं खरं वाटू लागतं, म्हणजेच खोटी माणसं खरी वाटतात. मग समोर केवळ अंधकारच उरतो. जगी पाहता साच ते काय आहे, अति यादरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान ही सर्व मोडे. त्यामुळे म्हणा साच म्हणजेच सत्य काय आहे ते शोधून पहा. हेतू योग्य असेल तर मार्ग मिळत जाईल, भ्रम आणि अज्ञान दूर होईल. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. अहंभाव म्हणजे अहंकार आणि अज्ञान याने आपण वेढले जातो. मग आपलं मूळ स्वरूप म्हणजेच भगवंताशी असणारी जवळीक राहत नाही. मात्र मन शांत करून मूळ स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करावा. मग आपोआपच जन्म मरणाच्या यातनातून सुटका होते. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला निर्गुण भक्तीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात जे डोळ्याला दिसतं तो भास आहे, ते शाश्वत नाही, ते संपणार आहे. त्यामुळे जे अनंत आहे, शाश्वत आहे ते शोध. म्हणजे काय तर हा देह दिसतो पण हा नष्ट होणार आहे. आपण पुन्हा त्या भगवंतामध्येच लीन होणार आहोत. मुळात परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, म्हणजे तो दिसत नाही, मात्र त्याचं अस्तित्व ठाई ठाई आहे ही जाणीव असायला हवी. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणे ते कळेना, तया एक रूपासी दुजे नसाहे, मना संतानंत शोधून पाहे. शरीरावर किती वार केले तरी आत्म्याला काही होत नाही, तो तुटत फुटत नाही. आत्मा हा परमात्म्याचा भाग आहे. आत्मा दिसत नाही, तसा परमात्मा सुद्धा दिसत नाही, मात्र त्याचं अस्तित्व आहे, तो एकच आहे. मी तू असा भेद त्याच्यात नाही, म्हणूनच तर तो सर्वव्यापी आहे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सिणली वेद वाचा, विवेके तदाकार हो निराहे, मना संतानंत शोधून पाहे. निराकार म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही, असा हा परमात्मा परमेश्वर. त्याचं वर्णन करून वेदही थकले असं समर्थ म्हणतात. अंश रूपाने तो प्रत्येकामध्ये आहे, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर असं समर्थ सांगतात. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधून पाहे. आपल्याला आनंद झाला तर तो डोळ्याला दिसतो का? नाही, पण तो मनाला जाणवतो. परमेश्वर तसाच आहे, डोळ्याला दिसत नाही, मात्र प्रेमभाव असेल तर त्याचं अस्तित्व जाणवतं. हा प्रेमाचा भाव म्हणजेच देव. हा भाव शोधायचा मना तू प्रयत्न कर. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संतानंत शोधून पाहे. पीत म्हणजे पिवळे, श्वेत म्हणजे पांढरे, श्याम म्हणजे सावळे. पण परब्रह्म या कोणत्याही रंगाचं नाही, ते दिसत नाही, बोलत नाही. मग शोधायचं कसं तर दास होऊन गुरुला शरण जायचं, समर्पणाचा भाव ठेवायचा. मग गुरुच आपल्यामधील भगवंताशी भेट घडवतो, म्हणजेच आपल्याला सन्मार्गावर ठेवतो. खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे, परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. हा शोध अवघड वाटू शकतो, पण ठरवलं तर सत्य शोधता येतं. मनाला योग्य तो बोधही देता येतो, पण त्यासाठी सज्जनांची संगत हवी. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा, मना सारसाचार ते वेगळे रे,
समस्तांमध्ये एकते आगळे रे. आपल्या मनात खूप गोंधळ आणि गोंगाट असतो, पण मनाची शांती आपल्याच हातात असते. ती कशी मिळवायची? तर परमेश्वर आपल्या प्रत्येकामध्ये आहे हे जाणून घ्यायचं. मग आपोआपच सकारात्मकतेवरचा विश्वास दृढ होत जातो, मन स्थिर होत जातं. नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने. नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. तत्वज्ञान, योग याग यापेक्षाही सज्जनांची संगत आपल्याला समाधान देते. मित्रांनो, सज्जनांच्या संगतीचे महत्व समर्थांनी अनेक श्लोकांमध्ये अधोरेखित केलेलं आपल्याला दिसेल. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, पुणे पाविजे संत संगे विवरणे. द्वितीयेसी संकेत जोदा विजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. या 2 श्लोकांमध्ये जे दिसत नाही ते शोधण्याचा प्रयत्न करावा असं समर्थ म्हणतात. यासाठी गुरु महत्वाचा असतो. कारण एखादी व्यक्ती जर पहिल्यांदा चंद्र पाहत असेल तर तो पाहण्यासाठी चंद्र कसा दिसतो हे आधी कोणीतरी सांगणं गरजेचं असतं. गुरु तसाच असतो. तो मार्ग कसा आहे हे दाखवतो, पुढे त्या मार्गाने चालत राहणं हे आपलं कर्म. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मी पणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. कोणी म्हणत असेल की मी ब्रह्म पाहिले, तर असं होऊ शकत नाही, कारण जे आपल्यामध्येच आहे ते कसं दिसेल? अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. थोडक्यात माझ्यातच परमेश्वराचा अंश आहे, तो आणि मी वेगळे नाही. बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. स्वये शेष मौनावला स्थिर राहे, मना सर्व जाणीव सांडून पाहे. या 2 श्लोकांमध्ये असं म्हटलंय की शास्त्र अनेक आहेत, त्यांचंच एकमेकांची भांडणं आहे. आता जेव्हा भांडणं होतात तेव्हा मी मोठा की तू मोठा ही स्पर्धा लागते. मात्र ज्याला हे सगळं कळलंय ही व्यक्ती मात्र मौनात असते. कारण जेव्हा सगळं कळतं तेव्हा मला सगळं कळलं हा भावच शिल्लक राहत नाही. थोडक्यात मीपणा संपतो. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. समर्थांनी ज्ञानाचं अन्न अशी उपमा वापरली आहे. पण कितीही ज्ञान मिळवलं म्हणजेच ज्ञानाचं अन्न खाल्लं तरी ते जिरत नाही, कारण अहंकार जात नाही. जशी जेवणात माशी पडली तर भोजन रुचकर वाटत नाही, तसं मी खूप कोणीतरी आहे असं म्हटलं की ज्ञान गोड लागत नाही. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी. नको रे मनासी कऊ पुढिलासी, अहम भाव जो राहिला तुझ पासी. मना जो वाद आहे तो मिटव, जो भेद आहे तो संपव. जोपर्यंत स्वतः मधला अहंकार जात नाही तोपर्यंत दुसऱ्यालाही शिकवू नकोस असं समर्थ म्हणतात. असं का? तर उत्तर पुढच्या श्लोकात आहे. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे. अहंकाराने शेवटी दुःखच प्राप्त होतं, कारण अहंकार बाळगून दिलेल्या ज्ञानाचा कोणावर चांगला परिणाम होत नाही. त्यामुळे मना तूच तुझ्यातील अहंकार शोध. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. परी अंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. अहंकार भयंकर आहे. विवेकाने चालणाऱ्या माणसाला सुद्धा कधी कधी ज्ञानामुळे अहंकार होतो. मीच बरोबर आहे असं तो म्हणू लागतो. खरं तर अंतर्मन त्याला सांगत असतं की तू चुकतोयस. मात्र अहंकार सगळ्याचाच नाश करतो. देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत तेही सांडीत गेला. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. देह म्हणजे मी अशी संकल्पना मनुष्य करतो, त्यामुळे देहापलीकडे जे आत्महित साधायचं आहे ते तो साधत नाही. त्यामुळे मीपणा त्यागून अंतर्मनाचं ऐकावं, त्यासाठी चांगल्या माणसांची संगत असावी. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी,
सदा संगती सज्जनाची धरावी. भगवंत निर्गुण निराकार आहे. त्याला जाणून घेण्यासाठी मन करत असलेल्या कल्पना बाजूला कराव्या, अहंकार दूर लोटावा. त्यासाठी पुन्हा सज्जनांचीच संगत असावी. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. माणूस सतत संसाराची चिंता करत असतो, जोडीला लोभ वाढतो. मात्र सज्जनांची संगत असेल तर चिंतेच्या जागी चिंतन सुरू होतं. मनुष्य मुक्त जगू लागतो, मन सुविचाराने भरून जातं. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. या 2 श्लोकांमध्ये समर्थ म्हणतात की कुटुंब आणि मित्रांचा मनुष्याला मोह होतो. आता हे स्वाभाविक आहे. मात्र या सगळ्याची केवळ चिंता न करता जन्माचं सार्थक करावं, म्हणजेच उत्तम कर्म करत राहावं. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यबाणा. उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना के विबाधू शकेते. काय परिधान केलं आहे त्या कपड्याने नाही, तर जो मनाने संत झाला आहे तो खरा संत सज्जन. मान सन्मान अहंकार वाढवतो, मात्र संत वृत्तीचे लोक अहंभाव बाजूला सारतात. नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा निरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवो नाठवावा. देहे बुद्धी हे ज्ञान बोधे त्यजावी, विवेकेतये वस्तूची भेटी घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तिची शोधित जावे. मुळातच आपलं मन हे बाहेर धावतं, त्याने अंतरात्म्याची भेट घ्यायला हवी. पण हे सोपं आहे का? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. कारण मूलतः मन चंचल असतं, तरी देखील सज्जनांच्या संगतीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आपण मन स्थिर ठेवू शकतो. असे सारसाचार ते चोरलेसे, ही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते या कळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, त्यामुळे डोळ्याला ते दिसत नाही, म्हणून मनालाही पटत नाही. निर्गुण आकळून घेणं कठीण, कारण अहंकार आड येतो. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना तो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. मनात येणारी कल्पना किंवा विचार खरं तर एकच असतो, मात्र त्याची 2 रूप असतात. एक अविद्या जी चांगली नसते, दुसरी सुविद्या जी चांगली असते. समर्थ म्हणतात माणसाने विवेकाची अर्थात चांगल्या विचारांची म्हणजेच सुविद्येची कास धरावी. स्वरूपी उदेला अहंकार राहो, तेणे सर्व आच्छा दिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढता आहे, विवेके विचारे विवंचू निपाहे. व्योम म्हणजे आकाश. अंधार जसा आकाश व्यापून टाकतो, तसा अहंकार आपलं मूळ स्वरूप झाकून टाकतो. त्यामुळे मना, तुला काय हवंय याचा नीट विचार करून पहा. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो. परब्रह्म दिसत नाही पण ते असतं. त्याचा भाव खरा असतो. त्या भक्तावर संकट आलं तर त्याच्या रक्षणासाठी भगवंत सगुण रूप घेतो. सोपं सांगायचं तर भगवंत चराचरात असतो. सन्मार्गाने जात राहिलं तर तो सतत सोबत करतो. पुढील काही श्लोकांमध्ये समर्थ फार छान प्रश्न विचारतायत. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपाळी. हरू जाळीतो लोक संहार काळी, परी सेवटी शंकरा कोण जाळी. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय. मग या तिन्ही देवांची निर्मिती कोणी केली हा प्रश्न समर्थ विचारतात. इतरही अनेक देव आहेत, मग या देवांचाही देव कोण हे काही सापडत नाही. का बरं? यासाठी पुढचा श्लोक बघू. तुटेना फुटेना कदा देव राणा,
चळेना ढळेना कदा दैन्यमाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, वसेना दिसेना जनी मी पणासी. कारण हा देव म्हणजे परमात्मा, परब्रह्म, हा निर्गुण निराकार असल्याने डोळ्यांना दिसत नाही. तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी अहंकार त्याला जाणून घेऊ देत नाही. जया मानला देव तो पूजिता आहे, परी देव शोधून कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानिली भक्ती जेतेची मोठी. ज्याला जो देव प्रिय वाटतो त्याची भक्ती केली जाते. पण देव तर कोट्यावधी आहेत, यात जो परमात्मा आहे त्याचा शोधच घ्यायचा राहून जातो असं समर्थ म्हणतात. मग काय करायचं? तर पुढचा श्लोक बघायचा. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु विणतो सर्वथाही न दिसे. ज्याने तिन्ही लोक निर्माण केले तो परमात्मा, गुरु शिवाय तो कळत नाही, म्हणून गुरु अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आता पुढील काही श्लोकांमध्ये सद्गुरु विषयी आपण जाणून घेणार आहोत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. म्हटलं तर गुरु भरपूर आहेत, पण ज्याच्या मनी नको त्या वासना आहेत तो सद्गुरु असू शकत नाही. मग अशी व्यक्ती कोण असते ते पुढच्या श्लोकात बघू. नव्हे चेटकू चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू व्यसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. अशी व्यक्ती नाही नाही त्या गोष्टी सांगून पैसे उकळते, ही व्यक्ती अहंकारी असते, व्यसनी असते, अशी व्यक्ती भोंदू असते. नव्हे वाऊगीचा हुटी कामपोटी, ये विणवा चाळता तेची मोठी. मुखे बोलिल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. हा भोंदू थापा मारतो, त्याच्या मनात भलतच काहीतरी शिजत असतं, तो ढोंगी असतो. सद्गुरु कसा असतो तर तो बोलल्याप्रमाणे वागतो. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी. प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे, तयाचे न योगे समाधान बाणे. सद्गुरु ज्ञानी विवेकी कृपाळू क्षमाशील आणि स्थिरचित्त असणारा योगी असतो. अशा गुरुची संगतच मनाला शांती आणि समाधान देते. नव्हे तेची झाले नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधित जावे. लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चिंत ये स्वस्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. समर्थ म्हणतात ही सृष्टी म्हणजे एक प्रकारे भ्रमच आहे. परमेश्वर तर निर्गुण निराकार आहे, तू वेगळा मी वेगळा असं त्याच्या ठाई नाही. तू आणि मी एकच आहोत, हा भाव म्हणजे निर्गुण भक्ती असं समर्थ सांगतात. हे जाणून घेणं सोपं नाही, मात्र सर्वत्र ईश्वर आहे हा भाव ठेवून आपण चांगल्या विचारांनी जगत राहावं. सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोगू. या आधीच्या श्लोकात आपण म्हटलं की तू आणि मी वेगळे नाही, म्हणजेच भगवंत आपल्या मध्येच आहे. राम प्रत्येकाच्या जवळ आहे, मात्र मना राम तुलाच शोधायचा आहे. कसा तर मीपणा सोडून. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंद्य सर्वे त्यजावे, परी संग सोडून सुखे राहावे. आपल्यातच असणाऱ्या ईश्वराची भेट घेण्यासाठी अयोग्य गोष्टी स्वीकारू नयेत, वाईट कर्मांचा त्याग करावा. मन मात्र चंचल असतं, सन्मार्गावर राहायचं आहे हे या मनाला सतत बजावत राहायचं असतं. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडून सुखे राहावे. परमेश्वर निर्गुण आहे, मात्र भक्ताच्या रक्षणासाठी तो सगुण रूपात येतो. आता हे अजून सोपं करू. सगुण आणि निर्गुण याही पलीकडे जाऊन आपण सत्कर्म करत राहू. नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता, परे होऊन परता न लिंपे विवर्ता. तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परी संग सोडून सुखे राहावे. देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मी पणे या कळेना, मनी शून्य अज्ञान हे मावळेना.
अंतरंगातील देव शोधायचा तर अज्ञान दूर व्हायला हवं. समर्थ पुन्हा पुन्हा म्हणतात, मीपणा जात नाही तोपर्यंत अज्ञानाचा अंधकार जात नाही. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, तुझे विणते ध्यान सर्वोत्तमाचे. दया खुणते हीण दृष्टांत पाहे, तिथे संग निसंग दोन्ही नसाहे. नव्हे जाणता नेणता देवराणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. खूप जणांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सगळ्यांनी हात टेकले, कारण हा निर्गुण देव कसा आहे हे काही कळत नाही. पण आपण सोपं करू. माऊली म्हणतात तसं देव निसर्गामध्ये आहे, देव चराचरामध्ये आहे, देव प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. अंतःकरणातील देवाविषयी पुढील श्लोकांमध्ये जाणून घेऊ. वसे हृदयी देव तो कोण कैसा, उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. इथे फार छान प्रश्न विचारलाय की हृदयात असणारा देव नेमका कसा असतो, शरीर सोडून गेल्यावर तो कुठे जातो. वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येत ना जात काही, तया विण कोठे रिता ठाव नाही. यावर उत्तर असं येतं की हृदयात असणारा देव आकाश व्यापून टाकतो. तो कुठेही येत नाही आणि जात नाही, तो नेहमी असतोच. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. नभा सारिखे रूपया राघवाचे, मना चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. अणुरेणू किती सूक्ष्म असतात, पण आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक अणुरेणू मध्ये देव आहे. आकाश केवढं मोठं असतं, पण भगवंत जसा सूक्ष्म अणुरेणू मध्ये राहतो तसाच तो भव्य होऊन आकाश व्यापून टाकतो. एकदा तो सर्वत्र आहे हे कळलं की मनाला कसलीच चिंता राहत नाही. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. तुझे विण जो तो चितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आकाश अवघी सृष्टी व्यापून टाकतं, पण भगवंत त्याही पेक्षा मोठा आहे. याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, इतका तो अनंत आहे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, तुझे विण जे खूण स्वामी प्रतापे. कळे या कळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा पुली बेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. परब्रह्म हे फार पूर्वीपासून आहे, ते भव्य आहे, आपल्या तर्काच्या म्हणजे लॉजिकच्या पलीकडचं आहे. हे सगळं अवघड वाटू शकतं, मात्र सद्गुरू हे सोपं करतात. भक्ताचा अहंकार नष्ट झाला की तो भगवंतामध्ये मिसळतो, मग तो भगवंतापासून वेगळा उरत नाही, म्हणजे द्वैत राहत नाही. कारण चराचरामध्ये राम असतो, यासाठीच सद्गुरू मार्ग दाखवतात. मात्र चांगले विचार आणि सत्कर्म हे तर आपल्याच हातात असतात. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परीयंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, घरी सज्जन संगती धन्य होसी. मना आता तुला कसं वागायचं हे कळलंय, पण प्रयत्न तुलाच करायला लागतील. त्यासाठी सगळ्यात आधी सज्जनांची संगत निवडावी लागेल. मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जगी साधने वीण सन्मार्ग लागे. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. आधी नाही त्या गोष्टींचा त्याग करायचा. काय नाही करायचं हे कळलं की काय करायचं ते कळतं. उत्तम संगत ही कोणाचाही कायापालट करू शकते, पण हे सगळं आपल्या मनालाच ठरवावं लागेल. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी.
यामध्ये असं म्हटलं आहे की हे मनाचे 205 श्लोक आपल्याला चिंता सोडून मुक्तपणे जगायला शिकवतात. मात्र हे सगळं एका दिवसात घडतं का हो? तर नाही. बीज पेरल्यानंतर त्याचं झाड व्हायला वेळ तर द्यावाच लागतो. मनाचं तसंच आहे. त्यामुळे या मनाला वारंवार जागेवर आणावं लागतं. मित्रांनो, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. जेव्हा वाटेल तेव्हा बघत राहा. धावणाऱ्या मनाला स्थिर करत राहा, शांत करत राहा. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की पोहोचू द्या, कारण मनःशांतीची प्रत्येकाला गरज असते. समर्थांच्या कृपेने ती मनाच्या श्लोकातून आपल्याला मिळते आहे. आपलं चॅनल देखील सकारात्मक आणि प्रेरणादायी गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहतं. माऊलींनी सांगितलेली ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाला कसा आकार देते हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरील ज्ञानेश्वरी विषयीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.